नमस्कार मित्रांनो. आज आपल्या पॉडकास्ट जर्नीमध्ये पहिल्यांदाच डॉक्टर समीर राठोड, हू इज एम-बी-बी-एस, एम-एस जनरल सर्जन, एनोरेक्टल सर्जन अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन यांना आपण बोलवलेलं आहे. डॉक्टर समीर राठोड सरांची जी जर्नी आहे, ती एवढी कष्टाची, एवढी मेहनतीची आहे आणि ती अशी आहे की कोणताही ॲव्हरेज मुलगा हा कसा डॉक्टर बनू शकतो, याबद्दल ती एक प्रखर प्रकाश टाकणारी जर्नी आहे. समीर सर, आपण जसे की मागच्या 2012 पासून आपण दोघं सोबत आहोत. बिलकुल. आपल्या दोघांचे एम-बी-बी-एस हे एज्युकेशन सोबतच झालेलं आहे आणि इतरही एज्युकेशनमध्ये आपण अ, अ, जवळपास सोबतच राहिलो. कनेक्टेड राहिलेलोच आहे. येस. पण मला असं वाटतं की आपण आपल्या या जी चर्चा होते आपली, आपण जसे डॉक्टर बनतो, जसं आपण एका मिडल क्लास घरातून आज डॉक्टर बनून आपण प्रॅक्टिस करतोय, प्रोफेशनल लाईफमध्ये आलेलो आहे. निश्चित. मला असं वाटतं की ही जर्नी जर आपण शेअर केली, हं. तर आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, जे गरीब घरातले आहेत, जे सामान्य कुटुंबातले आहेत, जे एक ॲव्हरेज आय-क्यू सोबत अभ्यास करतात, जे हार्ड वर्किंग आहेत, त्यांना आपण कुठेतरी एक मदत करू शकतो. तर हेच एक इंटेन्शन घेऊन मला असं वाटलं की आपण एक पॉडकास्ट बनवलं पाहिजे आणि आपल्या बाबी या शेअर करायला पाहिजे. बिलकुल, बिलकुल. हा एक चांगला उपक्रम डॉक्टर शुभम इंगळे यांनी सुरू केलेला आहे. मागील मी त्यांचे 2-3 उपक्रम बघितलेले आहेत. त्या 2-3 उपक्रमांना पण लोकांचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि नक्कीच या पॉडकास्ट जर्नीमध्ये पण सरांना एक काहीतरी त्यामागे एक चांगलं इंटेन्शन सरांचं असतं. नेहमीच त्यांचे पोस्ट आम्ही वाचतो, त्यांचे लेख आम्ही वाचतो. तर ते कुठे ना कुठे इन्स्पायर करत असतात. लोकांना इन्स्पायर करत असतात, लोकांना काहीतरी देत असतात. ते जसं म्हणतात, की आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं. त्यामधूनच ही एक संकल्पना त्यांनी नवीन आणलेली आहे पॉडकास्ट. तर या पॉडकास्टमध्ये मला सर्वप्रथम बोलवल्याबद्दल मी डॉक्टर शुभम इंगळे आणि त्यांच्या टीमचे खूप धन्यवाद मानतो. सर मला एक सांगा, सर्वात आधी आपण थोडं तुमच्या लहानपणाबद्दल बोलू. ओके. तर तुमच्या गावाबद्दल मला सांगा थोडं, की कसं गाव होतं, कसं ॲम्बियन्स होतं तिथलं? माझं गाव हे भांबोरा गाव आहे. भांबोरा गाव हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. यवतमाळपासून 50-60 किलोमीटर. तर गाव अगदी छोटंसं आहे. तिथे अभ्यासाची काही तेवढी उत्तम सोय नाही आहे. जर तुम्हाला 1ली ते 4थी शिक्षण तिथे होऊ शकतं तुमचं. त्यापुढे तुम्हाला शिकायचं असेल, तर तुम्हाला तिथून 15-20 किलोमीटर दूर 8वी ते 10वी शिकायला तिथे जावं लागतं. मग कॉलेज शिकायला परत कुठेतरी वेगळ्याच शहरात या कुठेतरी. तर मी माझं प्रायमरी जे एज्युकेशन आहे, ते प्रायमरी एज्युकेशन मी भांबोऱ्यामध्ये केलं. भांबोऱ्याला एक छोटीशी आमची शाळा आहे. ती शाळा कधी वडाच्या खाली भरायची, तर कधी कौलारू घराच्या खाली भरायची, मग त्या सिमेंटच्या झाल्या. तर मी 4थी मध्ये जेव्हा की आता दुसऱ्या गावाला जावं लागतं म्हणून वडील आणि आम्ही शिफ्ट झालो यवतमाळमध्ये आणि नंतर माझं 5वी ते 10वी शिक्षण जे आहे, ते यवतमाळमध्ये झालं. ओके. तर सर याचं जे माध्यम होतं ते मराठी, सेमी इंग्लिश, हां. इंग्लिश असं काय? तर गावामध्ये तर मराठीच होतं. तर मी 4थी पर्यंत जे पण शिक्षण माझं झालं ते मराठीमध्ये झालं. आणि त्यानंतर जेव्हा मी यवतमाळमध्ये आलो, तर यवतमाळमध्ये माझा दादा माझ्यासोबत आला होता. तो त्या काळात थोडंसं डी-एड वगैरेचं एज्युकेशन घेत होता. तर त्याला आमच्या घरामध्ये थोडीशी जास्त समज सगळ्यापेक्षा, तर तो मला घेऊन गेला ॲडमिशन करायला लोकनायक बापूजी याने महाविद्यालयामध्ये. तर मराठी एका खेड्यातून आलेलो आहे, मराठी एज्युकेशन झालेलं आहे. तर वडिलांचं असं होतं, की आपण मराठीमध्ये याला टाकू. मराठी माध्यमातून याचं पुढचं एज्युकेशन घेऊ, नंतर बघू काय करायचं. वडील म्हणत होते. वडील म्हणत होते. हो, ओके, पण त्यावेळेस भावानी काय केलं, माझी ॲडमिशन सेमी इंग्लिशमध्ये केली. ओके. आणि माझ्यावर तर असं झालं, की किती मोठा डोंगरच म्हणजे डोक्यावर, की मराठी मीडियममधला खेड्यातून शिकलेला मुलगा डायरेक्ट सेमी इंग्लिशमध्ये. त्यात मग जे सायन्स आणि मॅथ्स आहे हे त्यामध्ये सायन्स आणि मॅथ्स जे आहे आणि इंग्लिश सब्जेक्ट एक तुम्हाला ॲड होतो. आता पहिल्यांदाच इंग्लिश एकतर आधीच एक इंग्लिशचा आपल्याला फोबिया असतोच आधीपासून. यप. तर त्यांनी तिथे ॲडमिशन सेमी इंग्लिशमध्ये केली आणि नंतर आमचा प्रवास जो आहे तो चालू झाला. ओके. आता त्यावेळेस जेव्हा आम्ही शाळेला ॲडमिशन करायला गेलो, खरं तर घरची परिस्थिती अशी असल्यामुळे आमच्याजवळ त्या शाळेत ₹1000 ॲडमिशन फी होती. ते भरायला सुद्धा परिस्थिती नव्हती आमची त्यावेळेस. तर भावानी ₹750 मध्ये रिक्वेस्ट करून माझी ॲडमिशन तिथे सेमी इंग्लिशमध्ये केली. कुठे एक्झॅक्टली? लोकनायक बापूजी अनेक महाविद्यालय अ, यवतमाळ. यवतमाळ, प्रॉपर यवतमाळ. यवतमाळमध्ये. आम्ही यवतमाळला शिफ्ट झालो. एका भाड्याच्या रूममध्ये आम्ही चौघं आई, मी, ताई आणि आम्ही वडील आम्ही सगळे सोबत राहत होतो त्या काळात.
ही तेव्हा मला वाटते 2000ची वगैरे 2000 वर्षाची म्हणजे 2000 सालची काही गोष्ट आहे. हो. सर, तुमच्या घरातील शिक्षणाचे वातावरण कसे होते? म्हणजे जसे काही लोकांच्या घरी खूप कडक वातावरण आहे, काही लोकांचे पॅरेंट्स त्यांना मारतात. काही लोकांचे पॅरेंट्स नुसतं त्याला 24 तास विद्यार्थ्याला म्हणतात, "अभ्यास कर, अभ्यास कर." किंवा काही लोकं बिलकुलच लक्ष देत नाहीत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे कसं होतं? माझ्या घरचे आई-वडील तेवढे शिकलेले नाही आहेत. त्यांचं जेमतेम 10वी पर्यंतचं एज्युकेशन झालेलं आहे. आणि वडिलांचं असं होतं ते जरी शिकले नसतील, पण त्यांना त्यांच्या मुलाला काहीतरी घडवायचं होतं. तर माझं असं झालं, की मला ज्यावेळेस थोडंफार कळायला लागलं, तेव्हापासूनच माझं असं झालं, की काय बनायचं आहे तुला? तर सगळ्यांचं जसं असतं मला हे इंजिनिअर व्हायचं आहे. तर माझं लहानपणापासून असं होतं, की मला डॉक्टर व्हायचं आहे. ओके. लहानपणीच तुमचं सेट होतं की सेट होतं. सेट म्हणजे मला काही कळत नव्हतं. पण वडील म्हणायचे डॉक्टर व्हायचं आहे, तर डॉक्टर व्हायचं आहे. डॉक्टर तर वडील माझे खूप स्ट्रिक्ट होते. आई एकदम मायाळू. वडील स्ट्रिक्ट म्हणजे वडील मी एक पेपर दिला तर त्या पेपरचा फॉलोअप घ्यायचे. आणि मग रात्री जे आहे त्या पेपरचा काय आलं, तुला किती मार्क पडले त्यामध्ये, का कमी पडले? मग याचा तू उत्तर दे मला, याचं तू ॲन्सर सांग. आता काय का कमी पडलं? तर मग चांगली ती धुलाई व्हायची मग घरी. ओके. म्हणजे मार पण आपण खाल्लेला आहे. खूप बऱ्यापैकी मार खाल्लेला आहे. मी जवळ-जवळ 10वी-11वी पर्यंत मार खाल्लेला आहे. आणि मोस्ट ऑफ चांगल्या मनाने मार खाल्ला एकदम. ओके. ओके. आणि सर तुम्हाला कितपत असं वाटतं, की जी फॅमिली राहते, हं, हं. फॅमिलीचं अटेन्शन टुवर्ड्स चाइल्ड्स एज्युकेशन खूप महत्त्वाचं मी माझ्या रिलेटिव्हला पण सांगतो आणि मी पॉडकास्ट बघणाऱ्या सगळ्या लोकांना पण सांगू इच्छितो, की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचं, तुमच्या मुलाचं, तुमच्या पाल्याचं 10वी पर्यंत, 11वी-12वी पर्यंत तुम्हाला त्या मुलाकडे लक्ष देणं आहेच. तुम्हाला त्या मुलाचा फॉलोअप घ्यायचाच आहे. तो कुठे जातो आहे, कुठल्या ट्युशनला जातो आहे, त्याला मार्क किती पडत आहे, त्याची टेस्ट कधी आहे, आपण शाळेला भेट देतो आहे की नाही, आपण ट्युशनला भेट देतो आहे की नाही, ह्या गोष्टी बघणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला काहीतरी त्या मुलाला घडवायचं असेल तर. त्याच्याशिवाय तुमचा मुलगा घडणार नाही, कारण की वयच असं असतं ते. त्या वयामध्ये तुम्ही भटकता. तुम्हाला 50 वेगवेगळे अट्रॅक्शन असतात. तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला लक्ष देणं हे खूपच गरजेचं आहे. आणि मला तर असं वाटतं, की आता मुलांना म्हणजे असं काही त्यासाठी हे लागत नाही, की तुम्ही खूप एज्युकेटेड लागतात, की तुम्हाला खूप सारं तुम्ही एखादी मोठे पोस्टवर आहे, असं काहीच लागत नाही. माझी आई जवळपास जेमतेम शिकलेली होती. माझे वडील जेमतेम शिकलेले होते. पण त्यांना माहीत होतं, की आपला मुलगा कुठे जातो, कुठे राहतो, काय त्याची टेस्ट झाली, त्याचे मार्क बघायचे. आई घरी येऊन माझा अभ्यास घ्यायची. ह्या बेसिक जरी गोष्टी आपण केल्या, तर आपण खूप काही करू शकतो. मुलाला घडवू शकतो, वळण देऊ शकतो. मी पण असंच नोटीस केलं आहे सर, की माझ्यासोबत जेवढे पण इतर मित्र पण आहेत, जे सक्सेसफुल आहेत, आयुष्यात काहीतरी करत आहेत, हं. त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे पॅरेंट्स, त्यांची फॅमिली खूप मॅटर. खूप एक लीड रोल प्ले करते. बिलकुल, बिलकुल. सर मला आणखीन एक हा क्वेश्चन डायरेक्ट स्टुडंट्सकडूनच राहतो. बरेचदा विद्यार्थ्यांना काही गोष्टी येत नाहीत, काही गोष्टी समजत नाहीत. त्यांना वाटते, की त्यांचा आयक्यू कमी आहे, त्यांची बुद्धी कमी आहे. तर मला एक सांगा, की तुम्हाला स्वतःला तुम्ही कसे असेस करता, की तुम्ही एक एव्हरेज स्टुडंट होते किंवा बिलो एव्हरेज स्टुडंट होते, की तुम्ही एकदम इंटेलिजंट हं. स्टुडंट होते? खूपच चांगला प्रश्न आहे डॉक्टर शुभम. ॲक्चुअली मला असं वाटतं, की हा तुम्ही जन्मापासून खूप इंटेलिजंट बनून येतात, की काय या गोष्टीचा तुम्ही कुठल्या लेव्हलला पोहोचतात, याच्यावर काहीच त्याचा जो आहे निश्चित नाही आहे ती गोष्ट. जसं माझ्याबद्दल बोलायचं झालं, तर मी एकदम ॲव्हरेज स्टुडंट आहे. ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे ॲव्हरेज असलो तरी मी मेहनती आहे. तर माझे 10वी पर्यंत 12वी पर्यंत असं नाही, की माझे मार्क्स खूप खराब आले, हं. खूप वाईट झाले, असं काहीच प्रकार नाही. कारण की जिथे लोकांना 2 वेळा वाचावं लागतं, तिथे मला 10 वेळा वाचावं लागतं. त्यातला मी आहे. आणि माझ्या सराउंडिंग जे माझे मित्र होते, ते पण अशाच प्रकारचे होते. ओके. पण ज्या मुलाला त्यावेळेस एका रीडिंगमध्ये सगळं येऊन जायचं, तो आज कुठेतरी भटकत आहे आणि आम्ही डॉक्टर बनून गेलो. तर असं एक तुम्हाला असं लागतं, की तुम्हाला मेहनत करायची तुमची इच्छाशक्ती लागते आणि तुम्हाला एक काहीतरी असं गोल तुम्ही ओरिएंटेड असले, की या गोष्टी पॉसिबल होतात. त्यासाठी तुम्हाला ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज, मी असाच आहे, मला नाही कळत, हे करून चालत नाही. तुम्ही त्या गोष्टीमागे सातत्यानं लागत राहिले, हं. तर तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे. आणि सर तुम्ही असं काही विशिष्ट गोष्टी करायचे का? जसं की काही लोकं लिहून बघतात, येस, येस. काही डेफिनेटली, लोकं खूप गोष्टी वाचून बघतात. म्हणजे डेफिनेटली. तुमचं एखादी गोष्टीला मेमोराईज करण्याचं पॅटर्न काय होतं? माझा पॅटर्न असा होता,
की ट्युशनमध्ये, क्लासमध्ये जो अभ्यास झाला, जो टॉपिक शिकवला, तो टॉपिक मी घरी येऊन वाचायचो आणि तो टॉपिक मी घरी येऊन पूर्णपणे प्रिपेअर करायचो. मग त्यामागचे प्रश्न काय आहे? मग या प्रश्नाचे आपण उत्तर कसे काढू शकतो? मग ते उत्तर माझी आई पाठांतर घ्यायची, नाहीतर मी लिहून काढायचो. तर अशा प्रकारे 10वी पर्यंत माझं होत गेलं. मग 10वी नंतर तर आई-वडिलांना तेवढं कळायचं नाही. तर मग 11वी-12वीला मी असं करायचो, की ते जे टॉपिक मला शिकवलं आहे, ते तात्काळ तेव्हाच्या तेव्हा मी घरी येऊन त्याला प्रिपेअर करायचो, त्याला लिहून काढायचो, 2 वेळा लिहून काढायचो, सॉल्व्ह करून बघायचो. त्यात मॅथ्सचे प्रॉब्लेम्स असतील, तर त्यात व्हॅल्यू चेंज करून थोडंसं सॉल्व्ह करून बघायचो. तर या गोष्टीचा मला फायदा झाला. म्हणजे तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम लिहून बिलकुल. सतत एक तुमची टेक्निक असते. एक तुम्हाला काहीतरी लिहावं लागतं, तुम्हाला रिलेट करावं लागतं असं. तर त्या प्रकारे तुम्ही मग पुढे जाता. सर, हा झाला तुमचा 10वी पर्यंतचा प्रवास. यापुढे मग 11वी-12वी जेव्हा तुम्ही आलात हं. आणि नीटसाठी जेव्हा तुम्ही प्रिपरेशन केली, तर तो काळ कसा होता? त्याबद्दल काय बोलाल? जसं मी 4थी पर्यंत गावात होतो आणि शहरात आलो. त्यानंतर मी 11वी-12वी यवतमाळला केली आणि त्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं, की यवतमाळमधले मला गाईडन्स त्या प्रकारचं मिळत नाही आहे. ज्या प्रकारचं गाईडन्स मला हवं आहे, ज्यासाठी मी जेणेकरून मी नीट क्रॅक करून एम-एस-टी सी-ई-टी होती त्यावेळेस. एम-एस-टी सी-ई-टी क्रॅक करून मी डॉक्टर बनू शकेल. हं. तर मी मग घरचे माझे यवतमाळलाच होते. मी नागपूरला शिफ्ट झालो आणि नागपूरला मी क्लासेस जॉइन केले. ही गोष्ट 2009 9ची असेल. हो. तर त्यावेळेस मी क्लासेस जॉइन केले आणि एक छोटीशी रूम केली. त्या रूममध्ये राहून आम्ही क्लासेस शिकवायचो. अर्थ काय आहे, की तुम्हाला गाईडन्स प्रॉपर लागतंच. कधी-कधी असतं तुमचं सराउंडिंग. याचंच बेस्ट एक्झाम्पल असं आहे, की डॉक्टरांची मुलं डॉक्टर कसे होतात? हं, कारण की त्यांना ती सराउंडिंग असते. आता मला त्यावेळेस तिथे मला असं वाटलं, की मला थोडंसं सराउंडिंग चेंज करायला पाहिजे. हं, तर त्यासाठी मी नागपूरला शिफ्ट झालो आणि नागपूरला आल्यानंतर मी बघितलं, की इथे कॉम्पिटिशन वेगळ्या प्रकारची आहे. हं, इथे काहीतरी वेगळ्या प्रकारे शिकवल्या जाते. हं. तर ते गाईडन्स तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं आणि त्या गाईडन्ससाठी मी नागपूरमधले बेस्ट असे कोचिंग क्लासेस जॉइन केले आणि त्या कोचिंग क्लासेसचा मला खूप मदत झाली त्यामुळे. हं. आणि मी त्या क्लासेसमध्ये टेस्ट देत गेलो. त्यांचे जे रिव्हिजन मॉड्यूल्स आहेत ते सॉल्व्ह करत गेलो. तर त्यामुळे मला जे आहे एम-एस-टी सी-ई-टीमध्ये त्यावेळेस जे आहे चांगले मार्क पडले. सर, तुम्हाला असं वाटतं का, की जे जर तुम्हाला प्रॉपर गाईडन्स हं, हं. 11वी-12वी किंवा 10वीतच मिळालं असतं, तर तुमचा स्कोर म्हणा किंवा तुमची जी टेक्निक ऑफ स्टडीइंग आहे, एम-एस-टी, सी-ई-टी किंवा नीटसाठी, हं, हं. ती थोडीशी आणखीन चांगली राहिली असती? निश्चितच. आता 11वी कसं असतं 11वी-12वी 12वी सोबतच लोकं नीटला, एम-एस-टी सी-ई-टीला अपीअर होतात हं. आणि नंतर ते तुरंत एक्झाम देतात. तर मी त्या अटेम्प्टमध्ये कुठेतरी लॅग केलं. हं. त्या अटेम्प्टमध्ये मी 1-2 मार्कांनी लॅग केलं आणि नंतर मी जेव्हा शिफ्ट झालो आणि चांगल्या गाईडन्समध्ये आलो, चांगले क्लासेस जॉइन केले. त्यावेळेस मी जरा मागच्या लोकांना जे आहे बीट करत समोर येऊन मग मला जे आहे थोडेसे मार्क्स जास्त मिळाले, चांगले मार्क मिळाले. तर निश्चितच गाईडन्सचा, प्रॉपर टीचरचा, प्रॉपर त्या टेक्निक्सचा, जो टीचर क्लास घेतो त्याच्या काही टेक्निक्स असतात. त्याच्या काही एक मटेरियल असतं त्याच्याजवळ. हं. तो त्या हिशोबाने आपल्याला शिकवतो. त्या हिशोबाने त्याला तयारी करून घेतो. कारण की ते पूर्ण फोकस असतात त्या गोष्टीबद्दल. हं. तर याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. बरेचदा सर मी असं बघतो जेव्हा मी इतर छोट्या शहरांमध्ये जातो, जिल्ह्यांमध्ये जातो, यवतमाळ, अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा. मी बरेचदा तिथल्या स्टुडंट्ससोबत जेव्हा चर्चा करतो याच टॉपिक्सवर, तर मला सर असं बरेचदा वाटतं, की ते खूप भटकलेले राहतात. त्यांना एक प्रॉपर गोल भेटत नाही किंवा त्यांना कोणी प्रॉपर गाईड केलेलं नसतं आणि त्याच्याचमुळे त्यांचे काही वर्ष वाया जातात. हा मेन प्रॉब्लेम पेरिफेरीला आहे. येस. याचं मेन जे कारण आहे, ते आहे की अभाव त्या गोष्टीचा. जी प्रिपरेशन ज्या डायरेक्शननी ती प्रिपरेशन आपल्याला करावं लागते, तो पाथच तुम्हाला मिळत नाही. बरोबर. तर तो पाथ मिळण्यासाठी तुम्हाला जो आहे, हा प्रवास जो आहे, तो कुठेच घ्यायचा, कुठे क्लासेस लावायचे, कुठे तुम्हाला जॉइन करायचं आहे, कोण आपल्याला आपल्याला समजू शकतो, बरोबर. आपल्याला इंडिव्हिज्युअली समजू शकतो बरोबर. आणि कसं आपल्याला त्या गोष्टीमध्ये एक्सेल करू शकतो, हे तुम्हाला त्याच वेळेस असेस करणं गरजेचं आहे. म्हणून या क्लासेसचा जो आहे आपल्याला कुठेतरी फायदा होतो. सर, मग तुम्ही 12वी नंतर एम-एस-टी, सी-ई-टी देऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे एम-बी-बी-एसला लागले. हं. तर तुमचं जो आधीचं जीवनचक्र होतं आणि एम-बी-बी-एस लागल्यानंतरचं जीवन आहे, याच्यात तुम्हाला काही फरक जाणवतो का? हो, खूप मोठा फरक आहे हा.
मी 11वी-12वी पर्यंत मी पूर्णपणे गोल ओरिएंटेड होतो. ओके. माझ्या डोक्यात माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या फक्त त्या डॉक्टर बनायच्या विचाराने चालू होत्या. ओके. ज्यावेळेस मी एम-बी-बी-एसला लागलो, त्यानंतर मी जरा ज्या गोष्टी दुसऱ्या गोष्टी पाहायला लागलो. त्या गोष्टी म्हणजे कुठेतरी एक रंगमंच आहे, नाटक होत आहे, त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं. हं. स्पीच द्यायची. शिवाजी महाराजांचा प्रोग्राम होतो मोठा, तर स्पीच द्यायची. हं. स्पोर्ट्स, ओके. जेवढे स्पोर्ट्स शिकलो मी, टेबल टेनिस शिकलो, बॅडमिंटन शिकलो, त्याच्यानंतर इनडोअरमध्ये आपलं चेस शिकलो. सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या पण गोष्टी मी शिकलो त्या एम-बी-बी-एसमध्ये शिकलो. कारण की माणसाला कुठेतरी आता असं वाटतं, की तुम्ही एक काहीतरी गोल अचीव्ह केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही जे आहे थोडं रिलॅक्स होऊन काहीतरी एक्सप्लोर करू शकता मी बाकीचं. असं पण ऐकलं सर, की तुम्ही त्या एम-बी-बी-एस बॅचचे रिप्रेझेंटेटिव्ह होते म्हणून. हां, मी त्यावेळेस म्हणजे त्याआधी मी कसा एकदम इंट्रोव्हर्ट असा होतो, एम-बी-बी-एसच्या आधी. हो. आणि काय माहीत कुठून काय आलं माझ्या मनात, तर मला विचारलं कोणी, की "तू क्लास रिप्रेझेंटेटिव्ह बनणार का? जी 200 ची बॅच आहे त्याचा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह बनणार का?" तर माझ्या आपोआपच आपसुकच माझ्या तोंडातून निघालं, की "हो, मी बनणार." तर ती माझी फर्स्ट स्टेप होती, की मी आता पुढे थोडंसं या फील्डमध्ये माझी कॉलेज लाईफ ती थोडी एन्जॉय करणार आणि काहीतरी एक चांगलं अ, व्यक्तिमत्व त्यामधून घडवणार, स्वतःमध्ये काहीतरी फरक आणणार. आता सर एक शेवटचा मी स्टुडंट लाईफ रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारेल. त्यानंतर मग आपण थोडंसं प्रोफेशनल लाईफवर वळू. एक मला काही स्टुडंट विचारत राहतात, की त्यात जेव्हा ते अभ्यास करत असतात, शाळेत असतात किंवा कॉलेजमध्ये असतात, त्यांना काही एखाद्या मुलाला मुलगी आवडते हं. किंवा एखाद्या मुलीला मुलगा आवडतो. तर या या पॉइंटवर तुम्हाला काय त्यांना ॲडवाईस करावं वाटेल? ॲक्चुअली कॉलेज लाईफ हा काळ असा असतो. त्यामध्ये या गोष्टी निश्चितच अट्रॅक्शन हे राहणार आहे. तर याचं एकच आहे, की तुम्हाला ते अट्रॅक्शन कितपत न्यायचं आहे. जर तुमचं त्या व्यक्तीसोबत बरोबर तुमचं सगळं गोल्स तुम्ही अचीव्ह करू शकत आहे. तुम्ही त्या जी लेव्हल तुम्ही गाठायची आहे, ती लेव्हल तुम्ही गाठू शकत आहे. तर काही प्रॉब्लेमच नाही त्या गोष्टीबद्दल. पण तुम्हाला त्या राइट टाईमला तुम्हाला ती राइट गोष्ट जी आहे ती कळायला हवी, की माझं कुठेतरी इथे नुकसान होत आहे, तर मी आता इथून मागे हटणार. हं. कारण की मला पुढे एज्युकेशन घ्यायचं आहे. मला एम-डी, एम-एस बनायचं आहे आणि कुठेतरी ती गोष्ट माझ्या मधात येत आहे. तर मी निश्चितच त्या गोष्टीपासून दूर जाणार. म्हणजे प्रायोरिटी प्रायोरिटी तुम्हाला सेट करावं लागतं. येस. पण मला असं वाटतं, की स्टुडंट लाईफमध्ये स्टुडंटची प्रायोरिटी इट शुड बी स्टडीज अँड बिलकुल. इट्स पर्सनल लाईफ, इट्स करियर. इट शुड बी करियर ओरिएंटेड. त्यांनी निश्चितच. कारण की कुठेतरी तुमचे आई-वडील, तुमचे भाऊ-बंध कुठेतरी त्यांना कुठेतरी अडचण होत असते. ते कुठून तरी पैसे मागून, कुठून तरी पैसे एक्स्ट्राचे काढून तुम्हाला तुम्हाला ती शिक्षण देत असतात. तर तुम्हाला त्याचं चीज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक यू सो मच सर फॉर दिस ब्युटिफुल आन्सर. मला एक आपण थोडं आता या तुमच्या प्रोफेशनल बद्दल बोलू. सर तुम्हाला कसं फील होते एखादं तुम्ही तुम्ही आता लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे, तुम्ही जनरल सर्जन आहे, एनोरेक्टल सर्जन आहे. तर जेव्हा एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो वेदना घेऊन, त्यांना काही त्रास असतात आणखीन आणि तुम्ही त्यांना एखादी ऑपरेशनबद्दल सांगता, तर तुम्हाला कसं ऑपरेशन करताना म्हणा किंवा कसा कॉन्फिडन्स राहतो? आता माझं एज्युकेशन ज्या प्रकारे झालं आहे, तर मला असं वाटतं की ज्या सर्जरीज मी करू शकतो, त्या सर्जरीजमध्ये मी खूप माझं टाईम दिलेला आहे. मी खूप मेहनत घेतलेली आहे त्या गोष्टीमध्ये. तर मी जेव्हा तो पर्टिक्युलर पेशंट असतो, एखादा पेनमध्ये असलं, ॲक्यूट अपेंडिसायटिसचा पेशंट म्हणा नाहीतर कोलेसिस्टायटिसचा पेशंट म्हणा आणि जेव्हा तो पेशंट आपल्याजवळ येतो, एवढ्या वेदनेमध्ये असतो आणि तुम्ही त्या गोष्टीमध्ये आता काहीतरी अचीव्ह केलेलं आहे. तुम्ही ती गोष्ट करू शकता आणि तुम्ही केल्यानंतर त्या पेशंटचा चेहरा दुसऱ्या दिवशी जेव्हा बघता आणि तो पेशंट तुम्हाला अक्षरशः असं बघत असतो, की तुम्ही काय काय कितीच मोठं काम केलंय. तर याचं खूप समाधान होतं आपल्याला. याचं खूप आपल्याला असं वाटतं, की हां, मी जी फील्ड चूज केली आहे, ओके. ती खरंच म्हणजे मला कुठेतरी ते समाधान देऊन जातं. इन स्पाइट ऑफ ऑल स्ट्रगल, यू आर सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ बिलकुल, दिस बिलकुल. फील्ड. आणि मला असं वाटतं, की मला सर्जरी ॲज अ जनरल सर्जन मी जो आहे, सर्जन मी आहे. तर मला वाटतं, की मला असं वाटतं, की हीच ब्रांच माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि हीच ब्रांच आयुष्यभर मी याच ब्रांचमध्ये काहीतरी करू इच्छितो. सर आता जसे तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये आहे, पण तरी अभ्यास करतच राहावा लागतो का? निश्चितच असं नाहीच. तुम्ही इव्हन लोकं म्हणतात, की इंजिनिअरला अभ्यास नसतो या कोणाला, पण असला काही प्रकार नाही.
एखाद्या इंजिनिअरला सुद्धा कंपनी जर स्विच करायची असेल ना, तो पण एक 2-3 महिन्याचा ब्रेक घेतो. काहीतरी गोष्टीमध्ये तो निपुण होतो आणि नंतर इंटरव्ह्यूला जातो किंवा हे करतो. आणि डॉक्टरच्या बाबतीत तर असं आहे, की नवीन-नवीन गोष्टी निघत राहतात. तुम्ही जुन्या गोष्टी कुठेतरी विसरत राहतात. येस. तर तुम्हाला रिवाईज करायचं, नवीन गोष्टी अडॅप्ट करायच्या, यासाठी तुम्हाला वाचावं लागतंच आणि हे वाचल्याशिवाय तुम्ही त्या फील्डमध्ये त्या लेव्हलपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तुम्ही स्वतः अपडेटेड राहू शकत नाही. तर रोज तुम्हाला काही ना काही अपडेटेड राहावं लागतं. तुम्हाला शिकत राहावं लागतं. सर तुम्हाला असं वाटतं की डॉक्टरची लाईफ रिस्की आहे, पण त्याच्यात तेवढा प्लेजर पण आहे आउट ऑफ द जॉब? वाह! वाह! मी सर्जन आहे. सर्जन्सला तर कायच प्लेजर. आता एक रप्चर लिव्हर ॲब्सेसचा पेशंट तुमच्या जेव्हा ते पस बस झालेला आहे आणि तो तो बस फुटलेला आहे आणि पेशंट आता बीपी वाढवण्याचे औषध चालू आहे त्याला, ऑक्सिजन चालू आहे, त्याचं सगळं मेंटेनन्स नाही राहत आहे. क्रिटिकल पेशंट. क्रिटिकल पेशंट आहे, आय-सी-यूमध्ये आहे आणि त्या पेशंटला तुम्ही रात्रीच्या 2 वाजता ऑपरेट करता. सकाळी पेशंट तुम्हाला हसत गुड मॉर्निंग सर म्हणतो. याच्यापेक्षा अजून काय? ह्यात जो तुम्हाला ॲड्रेनालिन जो रश म्हणतात तो जो रात्री 2 वाजता माझ्या डोक्यात चालू असते, मी काय करू या पेशंटसाठी आणि काय काय केलं पाहिजे आणि हा कसा वाचला पाहिजे पेशंट, मग सकाळी काय होईल याचं. मग त्या फर्स्ट इन्सिजनपासून तर सुचर घेईपर्यंत तर सकाळी त्या मॉर्निंगच्या गुड मॉर्निंगपर्यंत जो माणसाच्या डोक्यात जो खेळ चालू असतो, तो एकदम वेगळा एक्सपिरियन्स असतो. असं बरेचदा मी पण जाणवलेलं आहे सर, की एखादा पेशंट असतो, त्याच्या त्याच्या भोवती आपलं तर माइंड फिरतच असतं 24 तास. पण बरेचदा जेव्हा आपण हॉस्पिटलमधून घरी येतो, आपण घरच्यांना पण ते एखाद्या व्यक्तीला साधतो आणि बरेचदा 2-3 दिवसानंतर आपल्या घरचे पण विचारतात, की तो पेशंट कसा आहे? हां, हां. तर मला ते थोडंसं नाही, हे डॉक्टरांसोबत होतं. जसं माझी वाईफ मध्ये-मध्ये मला विचारते, हं, "तुम्ही तो पेशंट केला होता त्याचं काय झालं मग?" हं, असं. हे चालतं, हे संभाषण चालतं. हं. थँक यू सो मच डॉक्टर समीर. तुम्ही आज तुमचा वेळातला वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला तुमच्या इन्स्पायरिंग स्टोरीबद्दल खूप सारी माहिती दिली. मला डेफिनेटली वाटतं, की ही जी स्टोरी आहे, द स्टोरी ऑफ स्ट्रगल, हार्ड वर्क अँड सक्सेस ही डेफिनेटली खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गावातल्या, खेड्यातल्या, छोट्या शहरातल्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर करेल आणि त्यांना डॉक्टर बनण्यासाठी खूप सारी मदत करेल. धन्यवाद डॉक्टर शुभम इंगळे. निश्चितच या तुमचा जो नवीन प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाबद्दल मी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. जसे तुमचे बाकी प्रकल्प जसे की तुमचं मॅरेथॉन झालं, कराओके कॉम्पिटिशन झाली, त्यानंतर तुमचे Facebookचे पोस्ट हे नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी असतात, इन्स्पायरिंग असतात हं. आणि त्यासाठी जे तुम्ही इनपुट देतात, तो इनपुट पण तुमचा 100% असतो. आणि आता तुमची जी अकॅडमी येणार आहे, डॉक्टर इंगळेज करियर इन्स्टिट्यूट, जिथे डॉक्टर्स 11th-12thला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. त्याबद्दल पण मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच मी सांगू इच्छितो, की ही अकॅडमी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी मोठं घडवतील, काहीतरी त्यांना एका त्यांच्या लेव्हलपेक्षा काहीतरी वरती घेऊन जाईल, याची मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला या सगळ्यासाठी शुभेच्छा देतो. थँक यू. थँक यू सर.